प्रशांत कोरेटकरवरती हल्ला करणाऱ्या अमित कुमार भोसले यांचा सत्कार झालेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमित कुमार भोसलेचा सत्कार करण्यात आलाय। प्रशांत कोरेटकरवरती हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित कुमार भोसले याच्यावरती सध्या कौतुकाचा वर्षाव होतोय। तर काल कोल्हापूर कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि या सुनावणीच्या नंतर प्रशांत कोरेटकरला पोलीस कोर्टामधून पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला घेऊन जात असताना अमित कुमार भोसले याने त्याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच अमित कुमार भोसलेचा आता सत्कार झालेला आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांनी त्याचा सत्कार केलेला आहे। प्रशांत कोरेटकरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमित कुमार भोसलेवरती गुन्हा सुद्धा दाखल झालाय। त्याच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। प्रशांत कोरेटकरला काल कोर्टाने 2 दिवसाची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याला पोलीस कोठडीमध्ये पुन्हा घेऊन जात असताना अमित कुमार भोसले या वकिलांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि अमित कुमार भोसले तुम्ही काल प्रशांत कोरेटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, काय आपली भावना होती त्यावेळी, काय आपल्या मनात होतं? राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाईल अशा पद्धतीचं घाणेरडं विधान, विषारी प्रवृत्ती त्या कोरेटकरच्या डोक्यातून सातत्यानं बाहेर पडायला लागल्या आणि माझ्यासारख्या भारतीयाला, शिवप्रेमी कार्यकर्त्याला कदापि हे सहन होणार नाही। कारण या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची मुहूर्तमेढ रोवली गेली। ती मुहूर्तमेढ 1947 सालापर्यंत अखंडपणे तिथे राहिली। त्यामुळे या देशाला असली घाणेरडी विषारी प्रवृत्ती जी आहे ती नष्ट झाली पाहिजे। त्या देशातल्या असंख्य जाती धर्माला, असंख्य रंगांना, विविध पंथांना आपण एकत्रपणे बांधून राहिलेलो आहे आणि अशी जी घाणेरडी प्रवृत्ती आली तर क्रांतिकारकांना ते चांगलं वाटणार नाही, त्यांच्या जीवन करायला ते बरं वाटणार नाही। सातत्यानं डोक्यामध्ये मला ते राग व्यक्त होत होता, त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं काल त्याला शासन व्हावं असं वाटतं। आता इथून पुढची आपली भूमिका काय असणार आहे? कारण सुरक्षेचा तर मुद्दा या ठिकाणी उपस्थित झालेलाच आहे कोरेटकरच्या, इथून पुढची भूमिका काय? पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतायत, न्यायपालिका पण चांगल्या पद्धतीने काम करताय। माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या टीव्ही सर्व चॅनलच्या माध्यमातून की त्याला कठोर शिक्षा करा आणि आमच्या भारत देशाच्या या राष्ट्रीय एकात्मतेला कसल्याही पद्धतीचा तडा जाणार नाही। आम्ही जेवढे या जगात जाती धर्म नाहीत तेवढे आमच्या भारत भूमीमध्ये जाती धर्म आहेत, विविध रंग पंथाचे विचाराचे लोक राहतात। यांना गुन्ह्या गोविंदानं कुठं तर राहू द्या, याच्यासाठी मी कळकळीत या ठिकाणी इच्छा व्यक्त करीन। त्यांनी मी तुमच्या चॅनलच्या सर्व चॅनलमध्ये आवाहन करत होतो की तुम्ही कडक कायदा तयार करा आणि अशी घाणेरडी विषारी जी काय प्रवृत्ती आहे ती इथून पुढे जन्माला येणार नाही असं मी अमित शहा साहेबांना निवेदन करतो। उदयनराजे महाराजांच्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा राहील। कोल्हापुरात कोल्हापुरी फेटा देखील आहे आणि कोल्हापुरी पायतान देखील आहे, त्यामुळे इथली काही जी सगळी शांततेचं वातावरण आहे ते कुणीही बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असं देखील आवाहन या ठिकाणी अमित कुमार भोसले यांनी केले। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।